श्रावण आला की सकाळ जरा वेगळीच जाणवते, नाही का? हवेत गारवा, मनात भक्ती आणि प्रत्येक क्षणात एक वेगळीच प्रसन्नता. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान आणि एकदम टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आजची आपली श्रावणी सोमवारची सकाळ सुरू करते. तर मंडळी, काही सकाळ ना जरा खास असतात, काही मोठ्या कारणांमुळे नाही, तर त्या सकाळच्या शांततेमुळे. या शांततेमध्ये ना एक वेगळाच समाधान आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते. आणि आजची सकाळ ना तशीच होती, रोजचीच पण थोडी स्पेशल वाटणारी. गेले काही दिवस मनामध्ये आणि घरामध्ये थोडीशी निगेटिव्ह एनर्जी जाणवत होती, पण आज ना आपोआपच सकाळी उठले आणि पॉझिटिव्हिटी जाणवायला लागली. आता बघा, सुरुवात तर नेहमीचीच आहे, तोच टिफिन आणि तीच धावपळ. पण रोजच्या कामामध्ये पण आज एक वेगळीच एनर्जी होती, पॉझिटिव्ह एनर्जी. आणि त्यामुळे ना रोजची कामं करताना पण मनामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आणि वेगळंच समाधान जाणवत होतं. आता श्रावणातला सोमवार म्हटलं की मनामध्ये भक्ती असतेच, पण या दिवसांमध्ये आरोग्यातही थोडं जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं. म्हणून आज ही मोड आलेल्या मुगाची भाजी मिस्टरांच्या टिफिनला बनवते. आता मोड आलेले मूग म्हटलं ना की प्रोटीन, फायबर आणि अनेक पोषक घटकांचा चांगला स्रोत असतो. आणि म्हणूनच जास्तीचं तामझाम न करता या भाजीला जिवंत ठेवून बेसिक मसाले वापरून आज ही भाजी बनवते. ते म्हणतात ना, जितकं साधं तितकंच सुंदर. श्रावण म्हणजे उपवास नाही, तर शरीर आणि मन दोघांचीही काळजी घेण्याचा एक सुंदर बहाणा. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर माझी ना आंघोळ वगैरे झालेली आहे. आंघोळीनंतर ना एकदम फ्रेश वाटलं. विहानला स्कूलमध्ये सोडलं आणि मग हातात घेतलं घर आवरण्याचं काम. घर आवरताना खरं तर फक्त घरच नाही, तर मनातली ही अस्तव्यस्तता दूर होत जाते. आणि हे मला आज नाही तर नेहमीच जाणवतं. आणि दिवस ना अजूनच सुंदर वाटायला लागतो. आता हे तर ना मी नेहमीच करते. घरातली छोटी मोठी कामं करत असताना टीव्हीला गाणी लावायची सवयच आहे मला. आणि आज महादेवाची सुंदर गाणी लावलेली. मग ती गाणी ऐकत ऐकत घरची कामं करत राहिले. कधी कधी ना मनाला शांत करण्यासाठी जास्त काय लागत नाही. महादेवाचं नाव आणि आपल्या रोजच्या कामात मिळणारं समाधान एवढंच पुरेसं असतं. लादी पुसताना माझी एक छोटीशी सवय आहे आणि ती मला तुम्हाला सांगावीशी वाटली म्हणून मी सांगते. पाण्यामध्ये नॉर्मल लिक्विड सोबतच थोडंसं मीठ सुद्धा नेहमी टाकते. असं म्हणतात की मिठामुळे घरातली नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येते. आता खरं सांगायचं ना तर मला खरंच माहित नाही की यामध्ये किती खरं आहे आणि किती खोटं आहे. पण जर आपल्याला एखाद्या कामामुळे समाधान मिळत असेल तर ते का नाही करायचं? आता मला यामुळे ना मनाला समाधान मिळतं, म्हणून मी हे नेहमी करत असते. आता सर्व घरातली क्लिनिंग आवरून मी पूजा करायला घेतली. आता पूजेबद्दल मला खरं तर जास्तीचं काही माहित नाही, पण जेव्हा पण मी पूजा करते ना तेव्हा अगदी मनापासून करते. आणि पूजा करून झाल्यावर मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. काही विशेष घडलेलं नसतं, पण तरी पण मी खूप खुश आहे हे स्वतःला जाणवतं. पूजा करत असताना माझी मैत्रीण घरी आली होती.
कारण आम्हाला दोघींना मंदिरात जायचं होतं. आता माझा हा स्वभाव म्हणा नाहीतर माझी सवय, मला माझ्यामुळे कोणालाही वाट बघायला लावायला अजिबात आवडत नाही. कोणी माझी वाट बघत असेल ना तर माझ्या कामाचा स्पीड आपोआपच थोडा वाढतो. आता असं कोणाकोणासोबत होतं ना ते मला नक्की सांगा. आता आज ना त्यामुळे पूजा करताना माझा स्पीड थोडा वाढला. निवांत पूजा करण्याऐवजी आजची पूजा थोडीशी घाईघाईत झाली, पण तरीही मी मनापासून केली होती. आणि कदाचित देवापर्यंत पोहोचण्यासाठी एवढं पुरेसं असतं, नाही का? आता तुम्ही बघितलत ना, माझ्या मैत्रिणीला खरं तर कॅमेरासमोर यायला अजिबात आवडत नाही, पण मला तिची तुमच्याशी ओळख करून द्यायची होती, म्हणून थोडीशी जबरदस्ती करून का होईना तिला व्हिडिओमध्ये घेतलंच. तर आम्ही दोघी ना इथे जवळच असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात गेलो. आता मंदिरामध्ये बऱ्यापैकी गर्दी होती, पण एवढी गर्दी असून सुद्धा तिथे गेल्यावर मनाला खूप छान आणि शांत वाटलं. महादेवाचं दर्शन घेतलं आणि मन अगदी प्रसन्न झालं. मंदिरातून आले जाऊन, सोबत मैत्रीण पण होती, पण तिचं कसं आहे, ती बोलते मला जास्त शूट नको करू, कारण तिला सवय नाही आहे म्हणजे असं कॅमेरासमोर वगैरे असं हे करायची. तरी पण मी तिला मध्ये मध्ये थोडंसं घेतलं, पण तिला नाही होतं आवडत, मग मी जास्त नाही घेतला. तर आता आम्ही जाऊन आलोय मंदिरातून, जरा बरं वाटलं मंदिरात गेलं. खरं तर ना मला गेल्या सोमवारी म्हणजे पहिला जो आपला श्रावणी सोमवार होता ना तेव्हाच जायचं होतं, पण तुम्हाला तर माहिती आहे गेला सोमवार माझा कसा गेला आहे तो, आणि तो सोमवार असं ते आठवायला पण नको असं वाटतं, नकोच त्या गोष्टी, कारण आजारपण यातच सगळं गेलेलं आहे. तर विचार केलेला मी या वेळेला ठरवलेलंच की आता या सोमवारी तर जाणार 100%. तर तिला पण सोबत घेतलं, मैत्रिणीला. नाही, आम्ही जाऊन आलो आहे. घरातली आता सगळी कामं जी आहेत ती आवरलीत. आता वाजलेत 11:15, म्हणजे आता 11:45ला बबडूला घ्यायला पण जाईल. आता 1 तास थोडासा आराम करते, एक व्हिडिओ एडिट करायची आहे, ती पण व्हिडिओ एडिट करते. तर मंडळी ठीक आहे, आजची श्रावणी सोमवारची सकाळ माझी अशी होती आणि मन पण प्रसन्न झालं. आज पूजा वगैरे करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित, जेव्हा सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित सकाळी प्रॉपर करतो ना तेव्हा खरंच खूप मस्त वाटतं. आणि आज मला तसंच वाटते, सगळं चकाचक आहे एकदम, सगळं मस्त, खूप मस्त वाटतं आहे. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ आपला वेळात वेळ काढून बघितलात ना त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा स्पेशल अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ठीक आहे, बाय.